नमस्कार. आज आपण ना केळफुलाची भाजी बनवूया. केळीचं फूल आणलेलं म्हणजे आमच्याकडे मालवणला केळीचं बोंड म्हणतात, इथे केळफूल म्हणतात. तर ते आणलेलं छोटंसं होतं, लाल कलरचं भेटलं पाहिजे. तर ते साफ केलं, मस्तपैकी चिरून पाण्यात टाकलं आणि थोडंसं मीठ टाकलं आणि नंतर मग दोन्ही हाताने घट्ट धरून असं पिळून सडसडीत भाजी त्याची काढून घेतली आहे. त्याच्यासाठी मी चणा डाळ घेतली आहे भिजवलेली, एक कांदा घेतला आहे आणि नंतर मग थोडंसं खोबरं घालणार आहे त्याला. तर ही भाजी मसाल्यावर बनवायची आहे. तर कांदा घातला आहे फोडणीला, घातला आहे. कांदा लाल झाला, आता त्याच्यात भाजी घालूया. भाजी चांगली परतून घेऊया कांद्यावर. मस्त वाफ येईपर्यंत आणि त्याच्यात चणा डाळ घालूया. चणा डाळ तेलावर घातली ना तर ती तशीच शिजत नाही, जरासं घट्टच लागते. म्हणून ती भाजी फोडणीला टाकली की त्याच्याबरोबरच चणा डाळ घालायची. किंवा लोक काही घालतात, काळे वाटाणे घालतात, चणे घालतात. तर मी चणा डाळ घातली आहे. तर मी ती आता व्यवस्थित भाजीबरोबर अशी परतून घेऊया. आणि वरून मसाला टाकते. मीठ टाकते चवीपुरतं. साध्या पद्धतीने करायची केळफूलची भाजी. जास्त त्याच्यात काय लसूण घालणं, हे घालणं, ते घाल, कोथिंबीर घाल, हे घाल, ते घाल, असं वेगळंच काहीतरी करायचं नाही. कारण ह्याची चव त्याची अशी वेगळीच असते, त्याच्यातच ती शिजली पाहिजे. तर हे मसाला घातल्यावर आता वाफ आला आहे चांगलं. थोडंसं पाणी घालून शिजत ठेवते 10 मिनटं. ही भाजी चिरली ना की अशी सुकीच नाही ठेवायची, ती पाण्यात टाकायची आणि त्याच्यात 1 किंचित जरासं मीठ टाकायचं आणि एका हाताने व्यवस्थित असं ती चोळायची आणि नंतर मग दोन्ही हाताने पिळून सुकी सडसडीत काढायची. मग तो थोडासा तुरसपणा असतो ना, तो निघून जातो. काय वेळेला आपल्याला केळीचं फूल असतं ना ते चुकीचं मिळतं, कारण ते पांढऱ्या रंगाचं असतं आणि मोठं असं फुगीर असतं. त्याला कडवटपणा असतो, कारण ते संकरित केळी वगैरे असे असतात ना, त्याचं वगैरे असतं. हे ओरिजिनल असे आपल्या पट्ट्याच्या केळी असतात ना, त्याचं फूल असतं ना, लाल बुंद असतं. बघून घ्यायचं, लाल बुंद लांबट असं, ते छान लागतं चवीला. आणि कधीतरी केली की छान लागते भाजी, खावीशी वाटते. आता थोडंसं पाणी घालते आणि 10 मिनटं झाकण मारून शिजत ठेवते. तर 10 मिनटं छान अशी शिजली आहे भाजी, सडसडी मस्त वाफ येते, डाळ पण शिजली आहे. तर हे खोबरं घालूया आणि पुन्हा 2-3 मिनटं अशी वाफवून घेऊया. छान दिसते ना खोबरं घातल्यावर भाजी.
अशा प्रकारे केळफुलची भाजी बनवली आहे. ती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना. किंवा काय माझं चुकलं असेल किंवा तुमची पद्धत वेगळी का असेल तर कमेंट्समध्ये सांगा. थँक्यू.